हे एक वर्तुळ आहे, या वर्तुळाचे समान 4 भाग पाडलेत। ठीक आहे, याला आपण अपूर्णांकात लिहायचं झालं तर 1/1 असं लिहू शकतो। आता हे तेच वर्तुळ समान तसंच वर्तुळ आहे, तर ह्याचे सुद्धा समान 4 भाग पाडलेत आणि त्यापैकी फक्त 2 भाग घेतलेत, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अर्धा। म्हणजे 4 समान भागापैकी 2 भाग ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्याला आपण अर्धा म्हणतो, किंवा एखाद्या वस्तूचा निम्मा त्याला आपण अर्धा म्हणतो, आणि लिहिताना आपण 1/2 असं अपूर्णांकामध्ये लिहितो। आता समान तेच वर्तुळ त्याचे 4 भाग पाडलेत, 1 2 3 आणि 4। त्या 4 भागापैकी 1 भाग घेतला त्याला आपण पाव म्हणतो, म्हणजे 4 समान भागापैकी 1 जर भाग घेतला तर त्याला पाव म्हणतो। त्याला लिहिताना आपण 1/4 असं लिहितो। आता त्याच वर्तुळाचे समान 4 भाग पाडले आणि 3 भाग घेतले, 1 2 3, म्हणजे 4 समान भागापैकी जर 3 भाग घेतले तर त्याला आपण पाऊण म्हणतो। ज्यावेळी एक पूर्ण वर्तुळ आणि तेवढ्याच आकाराचं दुसरं एक वर्तुळ त्याचे 4 भाग पाडून त्यापैकी जर एक घेतला, म्हणजे एक पूर्ण आणि एक पाव, या दोघांना मिळून आपण सव्वा असं म्हणतो। आता एक पूर्ण भाग आणि पाव घेतल्यानंतर सव्वा म्हणतो, तसंच एक पूर्ण भाग आणि जर अर्धा भाग घेतला, हे बघा एक पूर्ण आणि हा अर्धा घेतला, या दोन्हीला मिळून आपण दीड म्हणतो। किती म्हणतो, दीड। आता हे एक पूर्ण आणि हा एक पूर्ण आणि अर्धा यांना मिळून आपण अडीच म्हणतो। म्हणजे अशा पद्धतीने आपण एक, अर्धा, पाव, पाऊण, सव्वा, दीड, अडीच यांचे वाचन करतो। आता आपण डझनचा जर विचार केला, आपल्याला माहिती आहे एका डझनमध्ये 12 वस्तू असतात, मग हा एक डझन आहे, तर त्या एका डझनचे जर 4 समान भाग पाडले तर किती येणार, बघा इथं 3, इथं 3, इथं 3 आणि इथं 3, म्हणजे 12 होतात। 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, बरोबर। मग आपण अर्धा डझन कधी म्हणतो, बघा हे 3 आणि हे 3, 6, म्हणजे 6 वस्तू असतील तर अर्धा डझन म्हणतो। पाव डझन कधी म्हणतो, फक्त 3 वस्तू असतील तर पाव डझन म्हणतो। म्हणजे बघा हे 4 पैकी 1 भाग, म्हणजेच डझनचा विचार केला तर पाव डझन म्हणजे 3। आता आपण जर मीटरचा जर विचार केला, बघा 1 मीटर म्हणजे 100 सेमी असतं, याचे जर समान 4 भाग पाडले तर 25 25 चे पडतात, 25 25 25 25। पाव मीटर म्हटलं की काय येणार, मग 25 सेमी। अर्धा मीटर, बघा इथं अर्धा मीटर म्हटलं काय येणार, हे 25 आणि हे 25, 50 सेमी। पाव मीटर म्हटलं काय येणार, 25 सेमी। आता किलोच्या बाबतीत बघा, 1 किलो मध्ये किती असतात, 1000 ग्राम असतात, म्हणजे हे पूर्ण 4 ज्यावेळेस समान भाग पाडतो आपण त्यावेळेस हे 250 ग्राम 250 ग्राम 250 ग्राम 250 ग्राम या पद्धतीने भाग पडतील। आता अर्धा किलो म्हणजे काय येणार, हे 250 ग्राम आणि हे 250 ग्राम, 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो। आता पाव किलो म्हणजे काय येणार, पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम येणार, बरोबर। आपण सव्वा किलो जर म्हटलं तर बघा एक पूर्ण म्हणजे 1000 ग्राम आणि पाव याचाच 250 ग्राम म्हणजे किती येणार, 1250 ग्रॅम, त्याला आपण काय म्हणतो, सव्वा किलो। आता पाऊण किलो कसं म्हणणार, बघा हे 250 250 250 म्हणजे किती व्हायला, 750 ग्रॅम, त्यालाच आपण काय म्हणतो, पाऊण किलो असं म्हणतो। म्हणजे 4 समान भागापैकी 3 भाग घेणे। व्हिडिओ थांबवा आणि हे उदाहरण सोडवा। बघा 1 डझन अधिक पाऊण डझन, 1 डझन अधिक पाऊण डझन, बघा 1 डझन मध्ये किती असतात, 12 वस्तू असतात, अधिक पाऊण डझन, पाऊण डझन मध्ये किती असतात, 9 वस्तू असतात। दोघांची बेरीज करायची। त्यानंतर पाऊण डझन अधिक पाव डझन, बघा पाऊण डझन म्हणजे किती, 9 वस्तू, अधिक पाव डझन, पाव डझन म्हणजे किती, 3, बघा 9 आणि 3 12 होतात, किती होतात, 12। अर्धा डझन, अर्धा डझन म्हणजे किती, 6 वस्तू आणि पाव डझन म्हणजे किती, 9 वस्तू, दोन्ही मिळून किती होणार आहेत, बघा अर्धा डझन म्हणजे 6 वस्तू आणि पाव डझन म्हणजे 3 वस्तू, दोन्ही मिळून 9 वस्तू होणार आहेत। पाव डझन, पाव डझन म्हणजे 3 वस्तू, परत पाव डझन म्हणजे परत 3 वस्तू, दोन्ही मिळून 6 वस्तू होणार आहेत, यालाच आपण अर्धा डझन असं म्हणतो। आता सव्वा डझन,
सव्वा डझन म्हणजेच 1 डझन म्हणजेच 12 वस्तू अधिक पाव डझन म्हणजेच 3 वस्तू, परत हे पाव डझन म्हणजे परत 3 वस्तू. मग एकूण किती झाल्या? हे 12 आणि हे दोन्ही मिळून 6, 18. 12 आणि 6 18. उत्तर काय येईल? 18 वस्तू हे उत्तर येईल. त्यानंतर 1000 त्यामधून वजा करायचे अर्धा हजार. बघा 1000 हे 1000 काय वजा करायचं? अर्धा हजार म्हणजेच 500 वजा करायचे. 1000 मधून जर 500 वजा केले तर राहतात किती? 500 रुपये शिल्लक राहतात. आता बघा पाऊण हजार. पाऊण हजार म्हणजे किती? 750. पाऊण हजार म्हणजे किती? 750. त्यामध्ये मिळवायचे किती? 250. किती होणार आहेत मग? 1000 रुपये. मग उत्तर काय येईल? 1000 रुपये हे उत्तर येईल आपलं. त्यानंतर अर्धा हजार. अर्धा हजार म्हणजे किती? 500 वजा पाव हजार. पाव हजार म्हणजे किती? 250. बघा 500 मधून 250 गेले किती रुपये राहतील? 250 रुपये राहतील. त्यानंतर पाव हजार अधिक पाव हजार. पाव हजार म्हणजे किती? 250 अधिक पाव हजार म्हणजे किती? 250. 250 आणि 250 किती होतील? 500. आता बघा इथं 1250 यालाच आपण काय म्हणतो? सव्वा हजार म्हणतो. काय म्हणतो? सव्वा हजार. सव्वा हजार. 1 मीटर म्हणजे किती सेमी? बघा 1 मीटर म्हणजेच 100 सेमी. पाऊण मीटर. तर पाऊण मीटर म्हणजे किती? 75 सेमी. अर्धा मीटर म्हणजे किती? 50 सेमी. पाव मीटर म्हणजे किती? 25 सेमी. सव्वा मीटर म्हणजे किती? 125 सेमी. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. हे प्रश्न अगोदर तुम्ही लिहून घ्या, सोडवा व्हिडिओ थांबून आणि नंतर उत्तर पहा. स्टॉप करून लिहून घ्या. तर पाऊण किलोमीटर आहे. बघा पाऊण किलोमीटर म्हणजेच 750 मीटर. 750 मीटर. अर्धा किलोमीटर म्हणजेच 500 मीटर. पाव किलोमीटर म्हणजेच 250 मीटर. सव्वा किलोमीटर म्हणजेच 1250 मीटर. आता इथे दिले 1 क्विंटल अधिक अर्धा क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे किती असतं? 100 किलो असतं. किती असतं रे? 100 किलो. अधिक अर्धा क्विंटल म्हणजे किती? 50 किलो. मग 1 क्विंटल अधिक अर्धा क्विंटल किती होईल? 1.5 क्विंटल म्हणजेच 150 किलो. यालाच आपण 1.5 क्विंटल असं म्हणतो. हे लिहून घ्या आणि सोडवा. तर पाऊण क्विंटल आहे. पाऊण क्विंटल म्हणजे किती? 75 किलो. अर्धा क्विंटल म्हणजे किती? 50 किलो. पाव क्विंटल म्हणजे किती? 25 किलो किंवा 25 किलोग्रॅम म्हणा. व्हिडिओ थांबवा आणि या प्रश्नांची उत्तरे सोडवा. बघा सव्वा क्विंटल. किती क्विंटल? सव्वा क्विंटल म्हणजे 1 क्विंटल 25 किलो म्हणजेच 125 किलोग्रॅम. 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर. पाऊण लिटर. बघा पाऊण लिटर म्हणजेच 750 मिली. अर्धा लिटर म्हणजेच 500 मिली. पाव लिटर म्हणजेच 250 मिली. सव्वा लिटर. सव्वा लिटर म्हणजे 1250 मिली. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. पाऊण मिनिट. किती मिनिट? पाऊण मिनिट म्हणजेच 45 सेकंद. अर्धा मिनिट अधिक 1 मिनिट. अर्धा मिनिट म्हणजे किती? 30 सेकंद. आणि 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद म्हणजेच दोन्हीची बेरीज होणार 90 सेकंद.
यालाच आपण दीड मिनिट असं सुद्धा म्हणतो. पाव मिनिट अधिक सव्वा मिनिट, बघा पाव मिनिट म्हणजेच 15 सेकंद आणि सव्वा मिनिट म्हणजेच बघा सव्वा मिनिट म्हणजे 75 सेकंद. आता बघा सव्वा मिनिटामध्ये हे पाव मिनिट मिळवले तर किती होतात, दीड मिनिट होतात, म्हणजेच 90 सेकंद होतात. किती होतात, 90 सेकंद. म्हणजे सव्वा मिनिट आणि पाव मिनिट दोन्ही मिळून 90 सेकंद होतात, त्यालाच आपण दीड मिनिट असं म्हणतो. त्यानंतर आहे सव्वा मिनिट. किती मिनिट, सव्वा मिनिट म्हणजे किती सेकंद, आताच पाहिलं आपण 75 सेकंद. एक तास म्हणजेच 60 मिनिटे. पाऊण तास, किती तास, पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. व्हिडिओ थांबवा आणि ह्या प्रश्नांची उत्तरे सोडवा. पाव तास म्हणजेच 15 मिनिटे. सव्वा तास म्हणजेच 1 तास आणि 15 मिनिटे म्हणजेच 75 मिनिटे. एक दिवस म्हणजेच 24 तास. पाऊण दिवस, किती दिवस, पाऊण दिवस म्हणजेच 18 तास. 18 तास. अर्धा दिवस म्हणजेच 12 तास. पाव दिवस म्हणजेच 6 तास. सव्वा दिवस 30 तास. सव्वा दिवस म्हणजेच 30 तास. या प्रश्नांची उत्तरे सोडवा. व्हिडिओ थांबवा आणि लिहून घ्या. बघा सव्वा शेकडा म्हणजे 125 रुपये. पाऊण वर्ष, किती, पाऊण वर्ष म्हणजे किती महिने, 9 महिने. अर्धा वर्ष म्हणजेच 6 महिने. पाव वर्ष म्हणजेच 3 महिने आणि सव्वा वर्ष म्हणजेच 15 महिने. सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवा आणि या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा. धन्यवाद.